सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. लग्न कोणाशी करणार आहेस? मी स्वतःच एक मुलगी पसंत केली आहे. मला तिचं नाव पत्ता दे, मी तिच्या घरी जाते, लग्नाची सगळी बोलणी करून टाकते. प्रॉब्लेमच नाही काही. खरंच तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. मला तिथे राहायचंही नाही, मला शिकायचंही नाहीये. कॉलेजचं वातावरण खूप घाण आहे. तिथली मुलं खूप वाईट आहे. मला राग आलाय त्यांचा. तुम्हाला वाटत असेल या नेहमी उपदेश देतात, तेच तेच ऐकवतात. अहो असं काय म्हणताय? तुम्ही जे सांगताय ना ते योग्यच आहे. हॅलो हॅलो, कोण? हॅलो. सारंग, हॅलो, बोलतोय? मी बोलतेय. ओळखलंस? ओळखणार कसं नाही? कसा आहेस? तू कशी आहेस? मी ठीक आहे. मी पण. सारंग, हां, एक महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. घरी येशील प्लीज? हो बोल ना, कधी येऊ? लवकरात लवकर. 6 वाजता. हो ठीक आहे. सारंग, नक्की येशील ना तू? हो. मी वाट बघते. नेहा, तुला ठाऊक आहे मी शब्दाचा पक्का आहे. हो माहिती आहे मला. नक्की आहे हां. मी खरंच वाट बघते तुझी. डोंट वरी नेहा, आय कम. नाही, आय शॅल कम. मी तुझा विश्वास मोडू देणार नाही. ओके बाय. खरंच किती छान वाटतंय आज. सारंगचा आवाज ऐकून मन किती प्रसन्न झालंय माझं. किती दिवसांनी नेहाने मला फोन केला, पण मला कशाला बोलावलं असणार? आणि मुख्य म्हणजे माझ्या एका शब्दावर तो घरी येतोय, कारण न विचारता. बस आणखी काय हवंय मला? अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे कोणतं? असू दे, काही का असे ना, पण नेहाने स्वतः फोन केला, मला बोलावलं. हेच महत्त्वाचं. हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे
अजूनही वेळ गेलेली नाहीये. यातूनही मार्ग काढ. पूर्वीचं सगळं विसरून नव्याने संसाराला सुरुवात करा. तू आमचा विचार केला नाही, त्या नेहाचा, मोहक बाळाचा विचार कर. तुम्ही एकत्र आलात ना तर समाधानाने मी मरायला मोकळी. तुम्ही एकत्र या रे, एकत्र या. म्हणूनच सांगतेय, तुम्ही दोघांनीही तडजोड करा. मोहकचा बाबा होण्याचा, नेहाचा नवरा होण्याचा. नाही तू आहेस. पुन्हा एकदा संसार थाटायचा. कारण तू आजपर्यंत फक्त स्वतःचा विचार करत आलास, तुझ्या बायका मुलांचा नाही. सगळ्यांच्या मते ॲडजस्टमेंट ही करायलाच हवी. तसंही माझ्या आणि नेहामध्ये भांडणही नव्हतंच, होते ते फक्त मतभेद. मीच डोक्यात राग घालून घेतला आणि मी घराबाहेर निघून गेलो. नेहाला, मोहकला एकटं सोडून. नाही, ह्यामध्ये चूक माझीच चूक होती. आता तरी स्वतःला सांभाळ. आज इतक्या दिवसांनी नेहा भेटणार, तिला दुखावू नको, अपशब्दाने बोलू नको. आनंदाचे क्षण माणसाने वेचायचे असतात, पण हे क्षण मी जोपासेन. नेहाला मी माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. येस. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली. काय शेखर, किती दिवसांचं मौन आहे तुझं? अरे किती दिवस अबोला धरणार असा? बरं नाही असं अबोला धरणं. शेखर, अरे तुझ्याशी बोलतेय मी. ऐकतोय मी. ऐकतोय? अरे ऐकतोयस तर बोलण्याला प्रतिसाद द्यायला हवा की नाही? शेखर, मी तुझ्याशी बोलतेय, भिंतींशी नाही. कळतंय मला, पण वळत नाही ना. आई, लहानपणापासून तूच मला सांगत आलीस ना की जेवताना, नाश्ता करताना बोलू नये म्हणून. तेवढं मात्र बरोबर लक्षात ठेवलंस. आणि तेही आपल्या सोयीने, आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वापरायचं आहे ना. आणि योग्य वेळ आली की आईच्या तोंडावर आईचे नियम फेकून मारे. अरे मी तुझ्याशी बोलतीये. मी नाश्ता करू का? नाश्ता करण्यासाठीच असतो ना. मी शांतपणे खाऊ का? आता खरा मोठा झालायस तू. आता आमचं थोडंच ऐकणार आहे तू. उलट आम्हाला 4 गोष्टी शिकवशील नाही का? आई, काय बोलतेस तू? तुला कोणी काय बोललं का? तेच म्हणायचंय मला. घरात असं शांत शांत राहणं सहन होत नाही मला. आणि अबोला तर नाहीच नाही. हे बघ शेखर, मनात जे काही असेल ना ते बोलून मोकळं व्हावं रे माणसानं. आई, किती बोलतेस तू? अच्छा, आता तुला कळलं मी बोलतेय. हा, म्हणून म्हटलं, म्हणूनच मगाशी म्हटलंय मी, तू खरंच मोठा झालास, स्वतंत्र झालास, प्रगल्भ झालेत तुझे विचार.
काना मागून. पाहिलंस विद्या, पाहिलंस कसा वागतोय हा माझ्याशी? बरोबर आहे ना? आता आम्ही म्हातारे झालो ना, आमचा काय उपयोग? तुम्ही म्हणाल तसं आम्ही वाकायचं आणि घरात एका कोपऱ्यात बसून राहायचं. कशाला त्रास करून घेते आई? म्हणजे अगं आई आहे मी त्याची. मी चालायला शिकवलंय त्याला बोटाला धरून, आणि आज हा मला शिकवतोय जन्मदात्रीला. आई तुम्ही शांत व्हा. तू पण त्याचाच पक्ष घेणार ना? शेवटी त्याचीच बायको. आज पक्ष घेणार आणि उद्या उद्या त्याच्यासारखीच वागणार. आम्ही काय, कोण आम्हाला विचारतंय? आम्ही बडबड करणार आणि गप्पा बसणार. कोण ऐकणार आहे आमचं? काय रे राजू, काय चाललंय? हा काय चाललंय? हा ते कुठे काय? अरे जमिनीवर चित्र काढतोय. ते आपलं सहजच. सहजच? अरे जमिनीवर चित्र रेखाटून लोकांनी घातलेल्या भिकेवर जगणार आहेस होय? नीता, अगं काय बोलतेस, कळतंय तुला? अरे न कळायला काय झालंय? नीता, अहो माझ्यावर डाफरून काय होणार आहे? तुमच्या या लेकाला समजावा. चार समजुतीचे शब्द सांगा. झालं तुझं? होय झालं माझं. मला दुसरं काय काम? याला डाफरल्याशिवाय मी दुसरं काय करू शकते? तरी बरं माझं स्वतःच पोर आहे, पोटचं. सावत्र असतं ना तर तुम्हाला बोलायला ऐकी जागाच झाली असती. अगं नीता, कशाला अर्थाचा अनर्थ करतेस? अगं बया, उगाच बोलते मी. येड लागलाय ना मला. मला झपटलंय भूतानं. बघ नीता, तू शांत हो. हा, जा घरी काय काम आहे ती बघ आणि ती कर. नाही तर कापड वाळत घाल. काय मी टाकू? नको, करते मी, तेच करते. माझं मेलीचं काय? दिवस रात्र घर घर घर. धुणं धू, भांडी घास, कपडे धू, स्वयंपाक कर. मला मेलीला काय कळतंय बाहेरचं जग? बायकांची बुद्धी काय चुली पुरतात. अगं असं कुठं म्हटलोय मी? म्हणायला कशाला पाहिजे? मला समजत नाही होय? राजा, तू नको लक्ष देऊ याच्याकडे. अरे हे रोजच आहे. बाबा बाबा मला काही कळत नाही काय करावं ते. काही सुचत नाहीये ते. राजा, माणसाला काय सुचत नाही त्यावेळी माणसाला शांत राहावं. मार्ग आपले आपण मोकळे होतात. आणि ज्यावेळी माणूस जास्त विचार करतो त्यावेळी त्याच्या डोक्याचा भुसा होतो बघ. बाबा मी जाऊ? कुठं? कॉलेजात. कोणत्या? त्याच पुण्याच्या? होय. आई बोलली म्हणून बोलतोयस ना? माझ्या कॉलेज सोडण्यामुळे तिला खूप वाईट वाटलंय ना. अरे वाटणारच लेकरा, आई आहे तुझी ती. पण तू त्याच्या बोलण्याकडे नका विचार करू. हा, मी आहे ना? बाबा बाबा मला कळतंय मला आईची मनस्थिती, तिला होणारा त्रास, माझ्या ऍडमिशन साठी झालेला खर्च, सगळं कळतंय मला. आणि मला हेही माहितीये की ती जे हे सगळं काही बोलते ना ते फक्त माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी, माझ्या भविष्याच्या तिच्या असलेल्या काळजीपोटी ती बोलतेय. पण बाबा मी काय करू? मी विवश आहे. मी खूप विचार केला या बाबतीत, पण माझं मनच तयार होत नाही. राजा, तुझं मन कळतं रे मला, म्हणून मी काय तुला बोललो का? पण बाबा माझ्यामुळे जो तुमचा खर्च झाला त्याचं काय? अरे राजा, पैसा म्हणजे हातची मळ असती. बघ, तू नाही विचार करायचा त्याचा.
हा मी आहे तुझ्या पाठीशी. तू अजिबात घाबरू नकस. हा मी आहे लेकरा, मी आहे. ऊन सावली दादा हा कसला विचार करतोयस? कसला विचार करायचा? मग असा शांत का? सहज. नाही, काहीतरी आहे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना? नाही. सॉरी दादा. चैतन्य, आता किती वेळा सॉरी आणि कशासाठी? माझ्या पुढे एकच प्रश्न यमासारखा उभा आहे की मी पालकरांना कसं फेस करायचं, काय उत्तर द्यायचं त्यांना, आणि देशमुखांशी काय बोलायचं मी? दादा, कधी कधी आपण लहान लहान प्रश्नांनाही अवघड करून घेतो. म्हणजे तुला वाटतं तेवढा हा प्रश्न कठीण नाहीये. त्यांना होकार किंवा नकार कळवायचा अधिकार आहे आपल्याला. आणि त्यांचा होकार आला म्हणून आपणही त्यांना होकारच कळवायचा का? चैताली, खरंच तू आता मोठी झालीस. सगळं कळायला लागलंय ना तुला? नाही दादा, प्लीज, असं काही नाहीये. तू असा विचार करू नकोस. ट्राय टू अंडरस्टँड मी. त्यांना निरोप काय कळवायचा हा प्रश्न तुला सतावत होता. तू विचार करत होतास म्हणून मी बोलले. कदाचित तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल. नाही, वाईट नाही वाटलं. पण चैताली, तुला चांगलं माहिती आहे की मला कोणाचेही दोन शब्द सुद्धा ऐकून घ्यायची सवय नाही, आणि तशी वेळच मी माझ्यावर येऊ देत नाही कधी. ठाऊक आहे मला. आणि प्रकाश विषयी का कोण असतं, पण माझं मनच ग्वाही देत नाही. दादा, हे बघ चैताली, आपण समजतो तसं जग नसतं. तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे मान्य आहे मला. तू त्याच्याशी लग्न करून सुखी सुद्धा होशील. पण चैताली, आयुष्य फार गुंतागुंतीचं असतं, म्हणून माणसाला प्रत्येक पावलागणिक सावध राहायला लागतं. कधी कशी वेळ येईल हे कोणाला सांगता येत नसतं. चैताली, तू तुझ्या जीवनामध्ये सुखी व्हावीस याशिवाय मला दुसरं काही सुद्धा नकोय. पण चैताली, भीती ही वाटते की आपण पालकरांना नकार द्यायचा आणि प्रकाशच्या वडिलांनी तुमच्या लग्नाला विरोध केला तर? नाही दादा, असं काही होणार नाही. प्रकाशने सगळा सारासार विचार करूनच निर्णय घेतलाय. मी प्रकाशच्या वडिलांबद्दल बोलतोय. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, बघूया. दादा, आपण कुणाचंही वाईट केलं नाही, मग आपलं वाईट होईलच कसं? हा, परमेश्वर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर.
हा बोल गाई. विद्या बाळा, झोपली होतीस का? डिस्टर्ब नाही ना केला मी तुला? नाही ग, झोप कसली येते, ना दिवसा ना रात्री. जास्त विचार करतेस ना म्हणून. विचार करत नाही ग मी, ते आपोआपच येतात. ते जाऊ दे. जेवलीस तू? हो. खरंच सांगतेस? अगं हो ग, खरंच बोलते मी. अगं चिडतेस कशाला? चिडते कुठे, मी आपलं सहजच बोलले. मला असं वाटलं की तुझ्या वाटण्याचं जाऊ दे. मला हे सांग, तुझी तब्येत कशी आहे? मी बरी आहे. आणि काय ग, शेखरला काय सांगत बसलीस माझ्या तब्येतीबद्दल? मला बरं वाटत नाहीये म्हणून. अगं सहज चर्चा होत नाही का आमच्यामध्ये, तेव्हा कळलं. पण तुला कोणी सांगितलं? फोनवर बोलले ते माझ्याशी. तुझे बाबा नाईलाजास्त होकार देणार? आता नाईलाजानं का होईना, होकार देण्याशी मतलब ना. मग काय, मिया बीबी राजी तर काय करेल काजी. काजी समाजाची, लोकांची बोलणी खाल्ली, पण कोणाची पर्वा केली नाही मी. मी फक्त जगत आले आपल्या मोहकसाठी. सारंग, मोहक आता मोठा होत चाललाय. सारखे सारखे प्रश्न विचारतो मला.